रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नाशिक जिल्ह्यामध्ये 6 आमदार हे राष्ट्रवादीचे निवडून आलेले होते। ज्या 6 जागा आहे त्या मग ती सिन्नर असेल, नाशिक रोड देवळाली असेल, निफाड असेल, कळवण असेल, दिंडोरी असेल, येवला असेल, या 6 जागा तर ह्या आमच्या हक्काच्या जागा आहे। त्याच्यावरती दुसऱ्या कुठल्याही पक्ष क्लेम करू शकत नाही। आणि इथं राहिला नाशिक शहर आणि बाकीच्या ज्या जागा आहे त्याच्यामध्ये नाशिक शहरामध्ये आम्ही 2 जागा या ठिकाणी मागतोय। त्याचप्रमाणे चांदवड आणि देवळा या जागेसाठी सुद्धा आमचा प्रयत्न चाललेला आहे। त्याचप्रमाणे मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य या जागेसाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। आणि मला वाटतं अशा प्रकारे साधारण 9 ते 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून लढवल्या जातील असं मला वाटतं। याबाबत मी असा खुलासा करेन की TV9 या चॅनलवरती असं दाखवण्यात आलं की ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत। ते आमच्या पक्षात आलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू, पण ते आमच्या पक्षात नाहीत। त्यांनी आज पेपरला खुलासा देखील केलेला आहे की ते उद्धव ठाकरे पक्षामध्ये आहेत। काही कारणास्तव ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये येऊ शकले नाही असंही ते त्याच्यामध्ये ते म्हणतायत, परंतु ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाही। आमच्या पक्षाकडून त्या ठिकाणी जे काही लोक इच्छुक आहेत त्याच्यामध्ये ही जागा, कारण त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। शरदचंद्र पवार गटाकडून त्या ठिकाणी आमच्याकडे आमचे प्रमुख दावेदार आहेत, कोंडाचे मामा आव्हाड असतील, आमचे सोनवणे साहेब असतील, अजून 2-3 राजाराम मुरकुटे आहेत, असे 4-5 लोक त्या ठिकाणी आमच्याकडे इच्छुक आहे। आणि आम्ही सगळे पक्षाला आणि पवार साहेबांनी सांगितलेल्या ध्येय धोरणावर चालणारे लोक आहोत। त्यामुळं पक्ष सांगेल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही उमेदवाराची तयारी त्या ठिकाणी करू। आता प्रत्येक पक्ष निवडणुका जवळ आल्यामुळे त्या ठिकाणी कालच आपण बघितलं असेल, नाशिक मध्येच्या आमदार देवयानी फराटे यांनी स्टेटमेंट केलं की 10 महिने नाशिक ते मुंबई प्रवासाला लागत होते आणि 10 तास लागत होते, आणि आता आम्ही काम केल्यामुळे आता ते 6 तासात पोहोचतोय। लाज वाटली पाहिजे या महायुतीच्या लोकांना की तुम्ही 10 तासाचा प्रवास 6 तासाला, अरे जो प्रवासच मुळात 3-3.5 तासात आम्ही पोहोचत होतो। दुनियाभरचे खड्डे या महामार्गावरती आहे, तरी टोल वसुलीचं काम यांच्याकडून चालू आहे। एकीकडे निमा आयमा सगळ्या इंडस्ट्री, डॉक्टर, इंजिनियर या लोकांनी त्या ठिकाणी आंदोलनं केले। त्यांची पालकमंत्र्यांनी मिटिंग घेऊन सांगितलं की आम्ही 8 दिवसात करतो, पण जवळपास पावसाळ्याचे 2 महिने संपत आले, अजून याच्यावरती कारवाई झालेली नाही। त्यामुळे अशा लोकांना ह्या निवडणुकीमध्ये लोक, नाशिकची जनता ही नक्की धडा शिकवतीलच। आणि याच्या विरुद्ध आता आम्ही मोठं आंदोलन आणि मोठा मोर्चा PWDच्या खात्यावरती लवकरच कोंडाचे मामा आव्हाड आणि गजुनाना शिलार यांच्या नेतृत्वाखाली नेणार आहोत। नमस्कार पत्रकार बंधूंनो, मागे 1-1.5 महिन्यापासून
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय कोंडाजी मामा हे VN नाईक VN नाईक कॉलेजच्या निवडणुकीमध्ये विजी संस्थेच्या निवडणुकीत बिझी होते आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या 2 पदांवरती मामा आणि घुगे आणि अजून त्यांचे इतर 4 सहकारी निवडून आले। त्यामुळे मागच्या 1-1.5 महिन्यापासून आम्ही त्या गडबडीत होतो। आता मामा मोकळे झालेत, संस्थेचे अध्यक्ष पण झालेत आणि पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुद्धा आहेत। आता पुढचे जे 2-3 महिने आहे पक्ष बांधणी, पुढच्या विधानसभेची तयारी या दृष्टिकोनातून आज आम्ही आपल्याला भेटायसाठी या ठिकाणी आलोय आणि त्या माध्यमातून आमची पक्षाची रणनीती आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांची मागच्या 2-3 दिवसापूर्वी मामांची चर्चा होऊन त्या पद्धतीने आम्ही आता जिल्ह्यातल्या कोणत्या जागा लढणार आहोत या संदर्भामध्ये थोडक्यात आपल्याला या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आज माहिती देण्यासाठी आपल्याला या सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलं। मी मामांना विनंती करेल की आता यापुढे त्यांनी थोडंसं जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या गाठीभेटी घेऊन आणि आपले उमेदवार जास्त कसे निवडून येतील याच्यासाठी सर्वच पक्षाचे नेते आता संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करतात। त्याप्रमाणे अजितदादाही या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचा दौरा करत असतील, परंतु आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरे साहेब महाविकास आघाडीचे मागे आपले जे लोकसभेचे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये दोन्ही उमेदवार आपले महाविकास आघाडीचे निवडून आलेले। त्याचप्रमाणे मालेगाव जो आपला मालेगाव मतदारसंघ धुळे मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्या शोभाताई बच्छाव या त्या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे हा जिल्हा हा महाविकास आघाडीला मानणारा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये कोणी किती प्रयत्न केले तर मी आज आपल्याला ठाम सांगतो की 15 पैकी या ठिकाणी 12 ते 13 जागा या महाविकास आघाडीच्या आल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे कोणी किती फिरलं तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही। आम्ही मागणार आहे आता मागताना आम्ही एवढ्या जागा मागतोय त्या सर्वच आम्हाला मिळतील। 6 जागा तर आमच्या हक्काच्या आहे, बाकीच्या ज्या मागतोय त्यातल्या सर्व मिळतील असं नाही। वरिष्ठ जो काही निर्णय घेतील महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून जी वाटाघाटी होईल त्याच्यामध्ये जे आमच्या वाट्याला येतील त्या जागा आम्ही लढवणार।